कोणत्या विषयावरती तुम्ही भेटणार आहात आज? नाही, आता महत्त्वाचं काय आहे की कुकडी प्रकल्पामध्ये पाणी सोडण्याला नाही तर कुठल्याही प्रकल्पातून पाणी जर आपल्याला सोडवायचं असेल तर त्याला आपल्याला कालवा सल्लागार समितीची बैठक ही घ्यावी लागते. मंत्री महोदय ही घेत असतात, आमदारांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि लोकांच्या काय अडचणी काय परिस्थिती हे कुठेतरी समजून घ्यावं लागतं. दुर्दैव असं की कुकडी प्रकल्पाच्या बाबतीत पाणी सोडण्याची जी आपली कालवा सल्लागार समिती ती अजूनपर्यंत झालेली नाही. गेल्या वर्षी 20 तारखेला पाणी सोडण्यात आलेलं होतं की ठीक आहे, 25 तारखेला पाऊस आला म्हणून काही विषय मार्गी लागले, त्यामुळे लोकांना काही एवढी अडचण आली नाही. आजची परिस्थिती अशी आहे की आज पाणी नाही कर्जत तालुक्यामध्ये आणि त्याच्यात अजूनपर्यंत बैठक झाली नसेल तर पाणी पोचणार कधी, येणार कधी, आणि जर पाऊस नाही आला तर ती एक अडचण आहे. दादा, हे पाणी कर्जत तालुक्याला तुमच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनाच फक्त नाहीये की आणखी कुठल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही मांडता आहात? नाही नाही, हा जो प्रश्न आहे तो तसं बघितलं तर श्रीगोंदा आहे, आम्ही आहोत आणि करमाळा आहे. आणि त्याच्याचबरोबर जेव्हा काही दिवसांपूर्वी आमची मिटिंग झाली होती तेव्हा बारामतीचे पण काही लोक इथं आली होती आणि त्यांनी विनंती केली होती की आपण थोडंसं अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी बोला. जानाई शिरसाईच्या बाबतीत आम्ही बोललो, चर्चा झाली. तिथं जानाई शिरसाईमध्ये जे काही पाणी होतं तिथं ते आहे, ते पाण्यामध्ये खरं तर परवा संध्याकाळीच पाणी अतिरिक्त सोडण्यात येणार होतं आणि तो त्यांचा अधिकार होता. कारण याच्या आधी आपण जर बघितलं असेल तर जेव्हा कनाल फेब्रुवारीमध्ये फुटला होता तेव्हासुद्धा यांचं आवर्तन सुटलं होतं, म्हणजे आवर्तन मिळालं नव्हतं. आणि त्याच्याचबरोबर आत्तासुद्धा डिले झाला आणि आता पाणी संपलेलं आहे. मग याच्यात पाणी देणार कधी? मग तुम्ही दिलेला शब्द न कुकडीच्या बाबतीत न जाणे शिरसाईच्या बाबतीत पूर्ण करणार असाल तर मग शेतकऱ्याला काय करायचं? शेताला काय आग लावायची का? हा प्रश्न आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी इथले जे अधिकारी आहेत ते कोणाच्या दबावाखाली ते आम्हाला सांगता येणार नाही. एकतर जे आमचे पालकमंत्री आहेत ते स्वतः मंत्री आहेत, त्यांनी कुकडीच्या बाबतीत आत्तापर्यंत बैठक घ्यायला पाहिजे होती. त्यांचाच मुलगा खासदारकीला तिथं उभा होता, ठीक आहे, ते पडले, त्याचा अर्थ दुर्लक्ष टोटली करायचं असं नसतं. आणि या बाबतीत बारामतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या तर उपमुख्यमंत्री हे पद असताना तिथं असताना लोकांना जर काही मिळत नसेल आणि माझ्या मतदारसंघामध्ये सभापती पद असून म्हणजे ह्या 2 पदाचं करायचं काय? लोक हेच म्हणतील काय लोणचं घालायचं का? मग असा कुठेतरी दबाव कोणाकडनं तरी आहे की मुद्दामून या दोन्ही मतदारसंघाला आणि इतरही काही मतदारसंघाची प्रॉब्लेम असू शकतात यांना पाण्यापासून वंचित ठेवायचं, म्हणजे लोक अडचणीत आले पाहिजे. हे कुठेतरी राजनीतिक खेळ आहे का असा आमचा प्रश्न आहे. रोहित दादा, तुम्ही म्हटलात की सभापती आहेत राम शिंदे, उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार, यांच्या पदाचा उपयोग होत नाहीये त्या मतदारसंघातील लोकांना? नाही, मग या पदाचा कुठंतरी ठीक आहे, तुम्ही या राज्याचे मोठं पदाधिकारी असाल, जसं सभापती पद हे फार मोठं पद असतं आणि आमचे विरोधक ते मिरवतात पण, विमानाने जा, हेलिकॉप्टरने जा, उगाच पैसा वायपाट तिथं खर्च कर, अहंकाराची भाषा कर. सुनेत्रा पवार देखील उपमुख्यमंत्री. आता तसाच विषय सुनेत्रा काकींच्या बाबतीत तर बारामती मतदारसंघ त्यांचा आहे आणि तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांचा विषय जो सुटत नसेल, कारण का त्या स्वतः त्या मतदारसंघातून असल्यामुळे मला वाटत नाही की त्यांनी कोणाला काही सांगितलं असेल. मग त्या जर सांगत नसतील आणि पाणी मुद्दामून 4 दिवस पुढे ढकलण्यात येत असेल तर त्याला जबाबदार कोण, सांगणारा धनी कोण, असाही आमचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्यामुळे विषय एवढाच आहे की बाबांनो, आत्ता अशा वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा शेतकऱ्याला खरंच पाणी नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला अडचण आहे, जर आज पाणी नाही दिलं तर शेतकरी उद्ध्वस्त होतील. तसंही कांदा आणि या सगळ्या दरामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून कुठेतरी दिलेला शब्द पाळत नाहीत हे जाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण या अधिकाऱ्यांकडे आलेलो आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी. मात्र मुंबईमध्ये जी बैठक बोलावलेली आहे शरद पवारांनी, ती देखील खूप महत्त्वाची आहे. पक्षाची पुढची वाटचाल कशी असावी याबद्दल त्या बैठकीत चर्चा होणार आहे. तुम्ही त्या बैठकीला जाणार नाहीयेत? नाही, हे बघा, आता हा विषय आत्ता नाही हाताळला, ठीक आहे, तिथं मोठे नेते आहेत, आम्ही कार्यकर्ते आहेत, आम्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. पक्ष काय अडचणीत येणार नाही रोहित पवार तिथं नाही गेला तर. पण इथं जर रोहित पवार नाही आला आणि या 2 तालुक्यासाठी जर नाही लढला तर तिथे शेतकरी अडचणीत येतील. मग आज शेतकरी अडचणीत येऊन जर त्या ठिकाणी त्याचं घर चालणार नसेल तर शेतकरी आणि तिथे असणारे लोक हे जास्त महत्त्वाचे. तर मी सुप्रियाताईंची त्या ठिकाणी परवानगी घेतलेली, विनंती केलेली आहे. इथं येऊन हा विषय मार्गी लावणं महत्त्वाचं आहे. कारण का एकतर पाणी सुटत नाही आणि सोडलेलं पाणी तिथं थांबवलं जातं. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने त्याच्याचबरोबर आमचा सीना प्रकल्प आहे, त्यात पाणी सोडलं, 3-4 दिवस चांगलं पाणी चाललं, आता परत ते कमी करायला लागलेत. त्यामुळे चाललंय काय, म्हणजे दिखावासाठी तुम्ही पाणी सोडता का लोकांना मदत व्हावी यासाठी पाणी सोडता, हा खरं तर विषय या अधिकाऱ्यांना विचारण्याची. तुम्ही सातत्याने आक्रमक भूमिका घेता, लोकांचे प्रश्न मांडता, सरकारवरती टीका करता. मात्र पक्षातील जे नेते आहेत तर ते सत्तेतल्या नेत्यांचं कौतुक देखील करतात. जसं की सुप्रियाताई आहेत,
मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात, काल शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. तर हे जे काही चित्र आहे तर ते वेगळं दिसतंय. हे बघा, पवारसाहेब बोलताना जेव्हा केव्हा विशिष्ट मंचावर बोलत असतात तेव्हा कधीकधी उपरोधक पण बोलून जातात. त्याला दोन अर्थ असू शकतात. याच्या आधी जेव्हा पवारसाहेब काही नेत्यांबद्दल बोलले दुसऱ्या पक्षाच्या, तसंही त्याला उपरोधक अर्थ असू शकतो आणि पंतप्रधान साहेबांबद्दल बोलत असताना सुद्धा तसं असू शकतं. आणि पवारसाहेब इतके मोठे नेते आहेत, म्हणजे ते तसे आमच्यासारखे आज आम्ही ज्या पद्धतीने आक्रमक आहोत, कारण का आम्ही आता लोकात आहोत, लोकांच्या काय अडचणी आहेत, कांद्याचे भाव काय आहेत, पाण्याचा प्रश्न काय, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन ते डिझेल पेट्रोलचा विषय, त्यामुळे कुठं ना कुठं ती हळहळ जी लोकांची आहे ती कुठंतरी आम्हाला त्या ठिकाणी जाणवते आणि त्या अनुषंगाने आम्ही आक्रमक असतो. आता जी बैठक होती मुंबईमध्ये, तुम्ही म्हटलात की खूप मोठे नेते आहेत तुमच्या पक्षाचे, ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत. मात्र निर्णय काय व्हावा, म्हणजे एक पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व राहावं का, पक्षाने भाजपसोबत जाऊन राजकारण पुढचं करावं का, की पक्षाने काँग्रेससोबत राहून पुढचं राजकारण करावं, असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत यामध्ये. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, भाजपबरोबर जाऊन आज जे काही मंत्री आहेत, भाजपचे पण घ्या नाहीतर मित्र पक्षाचे पण घ्या, कुठलेच अधिकार नाही आहेत. भाजपबरोबर जाऊन थोडी तुम्हाला स्वतःच्या डोक्याली काम करता येणार आहे. तिथं फक्त सांगितलं जातं सही करा आणि मग तिथं मंत्र्यांना तिथं सही करावी लागते. एवढे ते मिंदे आम्ही नाही आणि आम्हाला त्या विचाराबरोबर त्या ठिकाणी जायचं नाही, कारण का आम्ही पवारसाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारी लोक आहोत. तेव्हा पवारसाहेब कधीही भाजपबरोबर जाण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडणार नाही. त्यामुळे आमचं एकच मत आहे, रस्त्यावर आलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी पण आलं पाहिजे, नेत्यांनी सुद्धा आलं पाहिजे. पवारसाहेबांच्या बाबतीत वय आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलताना ते बघताना मार्गदर्शन नक्कीच ते करत राहतील आणि करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. पण बाकीचे नेते रस्त्यावर काय येत नाही असाही प्रश्न आम्हाला निर्माण होतो. प्रश्न आहे, तुमच्याच पक्षाचे इतर नेते काय येत नाहीत रस्त्यावर? सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. आज खूप मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणी आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा नक्कीच ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात, ट्विट टाकतात, हे सगळे महत्त्वाचं आहे. पण त्याच्याच बरोबर कधीतरी कांदा आंदोलन असेल, कधी अजून पाण्याचं आंदोलन असेल, कधी कुठं पेट्रोल डिझेलचं आंदोलन असेल, महिला अत्याचाराचा मुद्दा असेल, तर रस्त्यावर येऊन कुठेतरी आज लढलं पाहिजे. आणि तसंच काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा लढलं पाहिजे. सपकाळ साहेब प्रामाणिकपणे तिथं लढतात, काही ठराविक काँग्रेसचे नेते तिथं लढतात, उद्धव ठाकरे साहेबांचे सुद्धा ठराविक नेते लढतात. पण सगळेच लढतात असं नाही ना. मग आपण इलेक्शनपर्यंत थांबायचं का, की चला इलेक्शन 6 महिन्यानंतर आहे? सामान्य जनतेच्या मनात त्यामुळेच संभ्रम निर्माण होतो. जर ठाम विरोधक असेल तर जनता पाठीशी उभी राहते. हे आपण दक्षिणेतल्या काही राज्यांमध्ये पाहिलं किंवा इथं लढतानाच थोडासा हातचं राखून लढलं जातं का काही जणांकडून, असाही प्रश्न येतो. म्हणजे अनेक पक्षांमधले नेते, जसं तुम्ही उल्लेख केला. तर ही जी बैठक होती आहे, तुम्हाला या पक्षाचा एक कार्यकर्ता, एक तरुण आमदार म्हणून काय अपेक्षा आहे या बैठकीकडून, तुमच्या पक्षाची जी मुंबईत बैठक होती आहे? नाही, स्पष्ट भूमिका असणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला लढायचं तर कसं लढायचं, कुठले मुद्दे घेऊन लढायचं. काही लोकांचं मत असतं की 10,000 लोक आली पाहिजे आंदोलनाला, मगच आपल्याला कुठेतरी त्यात हे. माझं म्हणणं 5 लोक आली तरी काय हरकत नाही. आंदोलन हे आंदोलन असतं. आता इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही नाही सोडणार जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी न्याय देत नाही. आम्ही आमच्या लेवलला लढतो ना, ठीक आहे, आमच्या ताकद नाही आहे, आम्हाला पिंजऱ्यात टाकतील, पोलीस घेऊन जाईल, हे काय आम्ही त्याला त्या ठिकाणी घाबरत नाही. आमच्या एखादं कलम चढेल, आम्हाला भारताच्या बाहेर जायला थोडीशी अडचण येईल, ह्या गोष्टी आम्हाला फरक पडत नाही, कारण लोकांसाठी लढायला प्रामाणिकपणा लागतो आणि तो नक्कीच आमच्या पक्षामध्ये आहे. पण अजूनपर्यंत ज्या ताकदीने सर्व नेते आणि सर्वच लोक रस्त्यावर यायला पाहिजे आज, कारण का इतक्या अडचणी आहेत, तसं काही होताना दिसत नाही. ओके, धन्यवाद दादा. तर रोहित पवारांना आपण ऐकलं, त्यांचं म्हणणं आहे की लोकांचे प्रश्न ते मांडतायत, मात्र त्याचवेळी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे की ज्याप्रमाणे त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी लढायला हवं तसे ते नेते लढताना दिसत नाहीत. रस्त्यावरती उतरून जो संघर्ष करणं अपेक्षित आहे विरोधी पक्ष म्हणून, तो संघर्ष होताना दिसत नाही. मग त्यामध्ये त्यांच्या पक्षातील नेते देखील आहेत, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते देखील आहेत, काँग्रेसमधले देखील काही नेते आहेत. काही नेते प्रामाणिकपणे लढतात, ठामपणे भूमिका घेतात, मात्र काही नेते लढत नाही आहेत. रोहित पवारांचं हे वक्तव्य मुंबईत त्यांच्या पक्षाची शरद पवारांच्या नेतृत्वात होत असलेली बैठक, या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं ठरतं. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. तर भाजपच्या विचारांसोबत आम्हाला जायचं नाही याचा पुनरुच्चार रोहित पवार यांनी केलेला आहे.